स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आओ तापी नदी को जाने या वेबिनार सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अ, आजच्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आओ तापी नदी को जाने वेबिनार कसा सुरू झाला त्याबद्दल थोडक्यात सांगतो. आमचे मेंटर विनोद बोधनकर सर आणि नरेंद्र चुक सर यांनी कोरोना काळात आओ नदी को जाने या वेबिनार सिरीजची सुरुवात केली ऑनलाईन. आणि जवळजवळ 44 वेबिनार झाले आणि जवळजवळ 100च्या वर स्पीकर की जे जल, जंगल, जमीन, जानवर यावर काम करणारी लोक त्यांना आमंत्रित केलं महानुभावांना. आणि हे सगळं करत असताना असं ठरलं की आपण महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर पासून वर्ध्यापर्यंत एक पदयात्रा, जलयात्रा काढूया. पण कोरोनाची सेकंड वेव्ह आल्यामुळे ती यात्रा कॅन्सल झाली. पण एप्रिल 2021ला ऑनलाईन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा सुरू झाल्या. महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यापासून या यात्रेची सुरुवात झाली आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात ही यात्रा कंप्लीट झाली. आणि हे जेव्हा महाराष्ट्रातल्या नाशिक नंतर जळगाव, धुळे इथपर्यंत ती यात्रा आली, तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ठरवलं की जसं आओ नदी को जाने सुरू आहे तसं आपण आओ तापी नदी को जाने वेबिनार सिरीज सुरू करूया. म्हणून मे 2021ला जळगाव जिल्ह्यातल्या गाडेगाव गाव आहे तिथल्या गावकऱ्यांनी जे आदर्श गाव बनवलंय, मॉडेल विलेज, तिथल्या गावकऱ्यांना, NGO, गव्हर्नमेंट ऑफिसर्स त्यांना आम्ही बोलवलं आणि या वेबिनारची सुरुवात केली. आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आम्ही या वेबिनार कंडक्ट करत असतो. मी एक निमित्त आहे, आमची पूर्ण टीम आहे तिघही राज्यातले. आणि जेव्हा हे सुरुवात झाली तर फक्त महाराष्ट्र होतं. आता तिघही राज्यातले जवळजवळ आज आपण 104व्या एपिसोडमध्ये आहोत. तर 150च्या वर महानुभाव येऊन गेले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातले. आम्हाला वेगवेगळे ग्रुप्स भेटले, जसं मिशन 500, भूजल वारकरी, सुरत वॅरियर्स, गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग. यासोबतच काही इंडिव्हिज्युअल लोक पण भेटले की कोणी शेतीवर काम करतंय, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, कोणी हनीबीजवर काम करतंय. तर असे कृषी विज्ञान केंद्र असेल तिथले सायंटिस्ट, तिथले सब्जेक्ट स्पेशालिस्ट, असे लोकही आमच्यासोबत येऊन गेले. आणि हे सगळं करत असताना असं जाणवलं की या वेबिनारचा मुख्य उद्देश आहे की आयडेंटिफाय द पीपल हु वर्क इन अ तापी रिव्हर बेसिन. आणि जेव्हा असं एकमेकांची ओळख होते कामाची, तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि जेव्हा हा संवाद वाढायला लागतो तर त्यातनं अभ्यास सुरू होतो, सहअभ्यास. आणि या सहअभ्यासातून सहकार्याची भावना सुरू होत आहे. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते सतीश सरांचा परिचय करून देण्यासाठी रुपाली मॅडमला विनंती करतो. नमस्कार सर, माझा आवाज येतोय? हो, येतोय येतोय. बोला ना मॅडम. हेलो। हा, बोला बोला, येतोय येतोय. ना? ओके सर। आज के हमारे वक्ता श्री सतीश गोकुल पाटिल जी, जो कि जिला जलगांव के जुनोनी गांव के निवासी है। और पाटिल जी ने अपने ग्राम के विकास में महत्वपूर्ण योगदान दिया है। उन्होंने गांव में नाला खुलीकरण और रुंदीकरण जैसे कार्य कर जल संधारण की दिशा में सराहनीय पहल की है। साथ ही में लगभग 29 हेक्टेयर क्षेत्र में सीसीटी का
कार्य कर उन्होंने जल और मृदा संरक्षण का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया है। उनका यह प्रवास न कि उनके गांव के लिए प्रेरणादायक है, बल्कि अन्य किसानों के लिए भी एक अनुकरणीय मिसाल है। आइए हम सब मिलकर श्री सतीश गोकुल पाटिल जी का हार्दिक स्वागत करते हैं, और मैं सर से विनम्र अनुरोध करती हूँ कि वो अपने अनुभव और प्रेरणादायी विचार हमारे साझा करें। नमस्कार सर. नमस्कार. हो. बोले सर. अं, साधारणतः 2015 मध्ये पुण्याला. हॅलो सर, आवाज येतोय? हो, येतोय सर आवाज, आवाज बोला. येतोय. 2015 ते 2016 साधारणतः पुण्याला सेवावर्धिनी म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेने आमचं वॉटर कन्झर्वेशनवर ट्रेनिंग घेतलं होतं. तर साधारणतः दर महिन्याला एक 8 दिवसाचं आमचं ट्रेनिंग असायचं. आणि मग त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनीच आम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून CSR फंड उपलब्ध करून दिला होता. आणि त्याच्या अगोदर जर का आमच्या गावाची परिस्थिती बघितली, तर पाण्याची खूप भीषण परिस्थिती आमच्या गावात होती. आणि अशा परिस्थितीत मी ते ट्रेनिंग घेतल्यानंतर आमच्या गावात आम्ही काम केलं. सुरुवातीला लोकांचा थोडासा पाहिजे तसा सहभाग नव्हता किंवा इंटरेस्ट पण नव्हता. नंतर लोकांना जसं जसं जाणवलं तसं बरेच लोक त्यात सहभागी झाले. आणि मग आमच्या गावापासून जेव्हा सेवावर्धिनी संस्थेने आम्हाला CSR फंड दिला, आणि मग आमच्या गावापासल्या काही लोकसहभाग आणि सेवावर्धिनीचा CSR फंड, अशा माध्यमातून आम्ही गावात नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं केली. त्यानंतर आमचं एक गायरान क्षेत्र आहे. त्या क्षेत्रावर आम्ही जवळजवळ 29 हेक्टरचं ते क्षेत्र आहे. तिथं आम्ही CCTची कामं केली. आणि मग त्यानंतर काही ठिकाणी छोटे मोठे नाले बंधारे होते, तिथं आम्ही बंधारे वगैरे बांधले. आणि असं एक गावाचा लोकांचा लोकसहभाग आणि काही कंपन्यांचे आम्हाला CSR मिळाले. त्यात आम्हाला जळगावचे डॉक्टर हेमंत पाटील म्हणून आहेत. त्यांनी त्यांची जी 1992 ची जी MBBS ची बॅच होती, त्या बॅच कडून पण त्यांनी जवळजवळ 3 लाख रुपये आणले होते. तर अशा डॉक्टरांनी पण आम्हाला मदत केली. जळगावची केशव स्मृती प्रतिष्ठान आहे, त्यांनी पण आम्हाला मदत केली. मग मी या कामात उतरल्यानंतर त्यावेळेस आपले, मला ते जिल्हाधिकाऱ्यांचं आता नाव नाही आठवत, त्यांनी जलनायक म्हणून माझी नियुक्ती केली होती, अशासकीय सदस्य म्हणून. मग आम्ही शेळावे असेल, आमचं लोणे, भोणे, जुनोणे, बिलखेडा, तर आम्ही जवळजवळ 9 ते 10 किलोमीटर खोलीचं आपलं कैनी नदी म्हणून आहे, त्या नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं. ठिकठिकाणी बंधारे पण टाकले. नंतर आम्ही बराच निधी पण मिळवला. आमची केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव यांनी आमची दखल घेतली. यांनी पण आम्हाला बऱ्यापैकी मदत केली. असं साधारणतः एक छोटं मोठं काम आम्ही केलं. त्याच्यासाठी बरेच 8-10 लोक सक्रिय होते. बाकीचे अधूनमधून येत जाणं चालू होतं. त्यात मी जलदूत म्हणून काम केलंय. हॅलो. सर, किती गावांना याचा फायदा झाला आणि किती तुमचं जसं गावाचं आधीची स्थिती आहे आणि आता तिथं पीक पद्धती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यात काय बदल झाला हा, आहे? यात विषय. बायोडायव्हर्सिटी काय बदल झाला आहे? बर बर. याच्यात विषय असा होता सर, आमच्या गावाला परिस्थिती फार अवघड होती पाण्याची. म्हणजे आम्हाला डोक्यावर पाणी आणावं लागत होतं. आणि मग हे काम केल्यानंतर, म्हणजे मी नंतर सरपंच झालो. ते ते, सरपंच झाल्यानंतर मी शासनाच्या योजनेतून एक पाण्यासाठी, आम्ही भोणे म्हणून गाव आहे तिथं जी नदी आहे, पैनी नदी, त्या नदीत विहीर खोदून तिकडून पाणी वगैरे आणलं. हा भाग वेगळा झाला, म्हणजे तो शासकीय भाग झाला. पण नंतर आम्हाला आपल्या माध्यमातून जेव्हा लोकांनी लोकसहभाग दाखवला आणि आम्हाला CSR फंड मिळत गेला, याच्या माध्यमातून आम्ही जी कामं केली त्याचा त्यावेळेस नाही झाला. पण त्यावेळेस जवळजवळ 10 ते 11 लोकांनी बोर केले होते किंवा ट्यूबवेल केले होते.
आणि विहिरी पण खोदल्या, पण फारसं पाणी लागत नव्हतं. पण एक 4-5 वर्षानंतर त्याचा परिणाम असा दिसला, की साधारणतः कोणी 500 फूट जरी बोर केला तरी त्याला पाणी लागत होतं. अर्थात मी आता गाव सोडलंय त्याच्यामुळे माझा म्हणजे मी जातो गावाला, पण त्या विषयाकडे. पण आता जर बघितलं, तर आता पाणी लवकर लागतं आणि बऱ्यापैकी समृद्ध आहे. आमच्या गावाला एक पाट पण आहे. त्यामुळे पाटाला पण रेग्युलर पाणी चालू असल्यामुळे आणि याचं पण काम झालं. नंतर शासनाची जी योजना होती बांध कोरण्याची, तर त्याच्यातून पण कामं झालेली होती. असं बऱ्यापैकी आता पाण्यासंदर्भात निश्चिंत गाव आहे. प्यायला तर आता टेन्शन नाही. म्हणजे गावात जे पाणी येतं आता त्याला काही प्रॉब्लेम नाही. सर, तुम्ही ज्या नदीवर काम केलं ती हो. नदी पुढे जाऊन कुठल्या नदीला मिळते? पुढे जर बघितलं ते छोटं मोठं मग ती तशी तापीला जाऊन मिळते. ओके. हा, तापीला जाऊन मिळते. निमगिरीच्या पुढे तिकडे जाऊन मिळते. आम्ही आता साधारणतः 10 किलोमीटर तिचं काम केलं होतं. वेगवेगळ्या गावांकडून संपर्क करून बैठका घेऊन आणि मग तशा लोकांकडून संपर्कात येऊन आम्ही त्यांच्याकडून काही लोक सहभाग घेतला आणि आम्ही पोकलँड आणि जेसीबी लावलेले होते. त्याच्यावर लक्ष ठेवणारे माणसं वेगळे होते. अशा पद्धतीने आम्ही बरीच छोटी मोठी कामं केली. साधारणतः माझ्या माहितीनुसार एक अंदाजित 1 CR पर्यंत आम्ही कामं केली सीएसआर फंडात. सीएसआर आणि फंड आणि लोकसभा. आणि लोकसभा किती होत्या त्याच्यात? लोकसभा पण होता ना, ती 30-35% लोकसभा होता. सीएसआर फंड होते. अच्छा. आणि तुमच्या पूर्ण टीम मध्ये तुमचंच नेतृत्व होतं आणि हो. इतर लोकांचं मग जेव्हा तुम्ही हे सगळं कामाला सुरुवात केली तर विरोध होता की सहकार्य होतं? नाही, सुरुवातीला विरोध होता. लोकांचा पाहिजे तेवढा सहभाग नव्हता. नंतर हळूहळू जेव्हा कामं व्हायला लागली आणि लोकांना कळायला लागलं, त्यानंतर हळूहळू लोकांनी केली सुरुवात. पण सुरुवातीला झाला विरोध झाला. काही गोष्टींचा त्रास होतो चांगलं काम करायला गेलं. तर हे काम सोडायला एक 3-4 वर्ष झाले त्याच्यामुळे थोडस केलं होतं. झालं होतं ते. हा सर. हो. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही इथं जॉईन राहा. आपण आपल्या दुसरे वक्ते डॉक्टर नरेंद्र कुमार सर आहे त्यांना ऐकूया. मग हो. अजून प्रश्न उत्तर घेऊया. रुपाली चालेल. मॅम, सरांचा परिचय करा. Hello. बोला मॅडम. Yeah. Good evening, sir. Today's our second speaker is Dr. Narendra Kumar Deshmukh, sir. He's a distinguished subject matter specialist at Krishi Vigyan Kendra, Buldhana, under Dr. P.D.K.V. Akola. He holds PhD degree in hus- animal husbandry and science technology from Dr. P.D.K.V. Akola. Dr. Deshmukh sir has successfully promoted FPO's self-help group and rural entrepreneur through training and extension program in dairy, goatry and poultry farming. As program coordinator at KVK Hura Gondia. Dr. Deshmukh's outstanding contribution have earned him several prestigious recognition, including the International Education Award, Best KVK Scientist Award, and Outstanding Extension Work Award. A dedicated professional, Dr. Deshmukh sir continue to work for the advancement of livestock production and farmer empowerment. We are, we are honored to have Dr. Deshmukh sir with us today, and I humbly request to sir, please share your valuable knowledge and experience with us.
थँक्यू रुपाली मॅडम. माझा आवाज येतोय विशाल सर? येस सर, येतो. ओके. तर आत्ताच आपण पाटील सरांना ऐकलं. त्यांनी चांगलं पाण्यामध्ये वर्क केलेलं आहे, जलस्वराजमध्ये. तर आपण पाहतो आहोत की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि खरोखर शेतकऱ्याची जर उन्नती आपल्याला करायची असेल तर शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण कृषीचे जे निगडीत व्यवसाय आहेत, जोपर्यंत आपण त्यांना तो मार्ग दाखवत नाही तोपर्यंत मला असं वाटतं जे सस्टेनेबल फार्मिंग म्हणतो आपण, की शाश्वत शेती जर करायची असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना जोड व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून आपल्याला डेअरीचा किंवा पशुपालन व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी समजतो. आणि त्याच अनुषंगाने आणि मला अत्यंत मी आभारी पण आहे विशाल सोनकुल सरांचा, की अशा पद्धतीचे जे वेबिनार्स आहेत ते त्यांनी आयोजन करतात आणि यामधून आपण संदेश पण प्रत्येकाला आपण देऊ शकतो. त्या अनुषंगानेच मी आज जनावरांचं खाद्य व्यवस्थापन या बाबतीमध्ये याच्यावर प्रकाश टाकू इच्छितो. कारण जो पशुपालक असतो हा जर सक्सेसफुल डेअरी ओनर जर म्हणायचा असेल तर त्याला 3 मॅनेजमेंट फार अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामध्ये सर्वप्रथम येते खाद्याचं व्यवस्थापन, जे की 60 ते 70% जो खर्च आहे या व्यवसायामध्ये हा केवळ आणि केवळ जनावरांच्या खाद्यावर होत असतो. त्यानंतर दुसरा आहे ब्रीडिंग मॅनेजमेंट आणि तिसरा आहे हेल्थ मॅनेजमेंट. तर हेल्थ मॅनेजमेंटवर औषध उपचारासाठी उर्वरित 30 ते 35% खर्च होत असतो. आणि आपल्याला जोपर्यंत आपण जनावरांच्या 60 ते 70% हा खर्च कमी करू शकत नाही तोपर्यंत हा सक्सेसफुल डेअरी ओनर आपण म्हणू शकत नाही. त्या अनुषंगानेच आज आपण पाहतो आहोत की आपल्या विदर्भामध्ये असेल किंवा अन्य काही ठिकाणीमध्ये असेल तर जनावरांच्या खाद्याचं व्यवस्थापन जे लॅक ऑफ नॉलेज म्हणतो आपण सायंटिफिकली, त्याला किती कोरडा चारा द्यावा लागेल, किती ग्रेन द्यावं लागेल, सायंटिफिकली किंवा टेक्निकली आपला शेतकरी बांधव हा सक्षम अजूनही पर्यंत झालेला नाही असं पाहास मिळते. म्हणूनच त्याची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला कमी दिसून येत आहे. आपण पाहतो आहे की भारतामध्ये जो आपला वर्ल्ड लार्जेस्ट आपण मिल्क प्रोड्युसर आपण 933 मिलियन टन आपण गेन केलेला आहे मिल्क प्रोडक्शनमध्ये. आणि तरी पण आपली जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ही फार कमी आहे जनावरांची. तर त्या अनुषंगाने आपल्याला एक जे काही फीड मॅनेजमेंट आहे, फीडिंग मॅनेजमेंट सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला जनावराला खाद्याचं नियोजन कसं करायचं, त्याचे चारा पिकाचं नियोजन कसं करायचं, अशा या सर्व जे काही त्याच्यामध्ये जे काही पैलू आहेत त्यामध्ये आहे सर्वप्रथम म्हणजे जनावराला खाद्य किती द्यायचं. तर त्यामध्ये आपल्याला ढोबळ मानक किंवा थंब रूल प्रमाणे आपल्याला 60% ग्रीन त्याला द्यायचं असते आणि शुष्क आहार जो म्हणतो आपण त्याला 40% पर्यंत आपल्याला देणं गरजेचं असते. या अनुषंगाने आपण चारा पिकाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं किंवा चाऱ्याचे प्रकार कुठले, तर त्यामध्ये चाऱ्याचं नियोजन करत असताना जे पेरिनियल क्रॉप असतात, जे वर्षभरासाठी हिरवा चारा आपल्या जनावरांना उपलब्ध करून देतात, ते काही मी जे काही आयडेंटिफाईड काही व्हरायटीज आहेत ते सुद्धा इथं आपण चर्चेला घेऊयात. तर त्यामध्ये सर्वप्रथम राहुरी कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं जी वाण आहे फुले जयवंत, ह्या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 9 ते 11% पर्यंत प्रोटीनचे पर्सेंटेज आहे आणि त्यानंतर त्याचा चविष्ट पॅलेटॅबिलिटी, त्याची डायजेस्टिबिलिटी सुद्धा अत्यंत जास्त आहे. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या वाणाची जर लागवड केली तर निश्चितपणे दुधावर जो काही इन्हान्सिंग द मिल्क प्रोडक्शन, दूध सुद्धा दुभत्या जनावरांचं वाढू शकते. तर त्यामध्ये आता या जातीविषयी थोडं आपण जाणून घेऊयात. फुले जयवंत ही जी जात आहे ही हायब्रिड नेपियर म्हणून सुद्धा ओळखली जाते. RBN 13 या नावाची व्हरायटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि याची लागवड साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत आपण करू शकतो. पाण्याची उपलब्धता जर असेल तर रब्बी हंगामात सुद्धा आपण हे लावू शकतो. मग ते लावत असताना 3x2 पहिल्यांदा सऱ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर याची लागवड आपण ठोंबा पद्धतीनं करायची आहे. 3x2
याचं प्लॅन टू प्लॅन्ट आणि रो टू रो स्पेसिंग आपण तिथे मेंटेन करून त्याला 10 ते 15 दिवसातून पाण्याच्या पाळ्या देऊन याचं उत्पादन सुद्धा आपल्याला साधारणतः 75व्या दिवशी पहिली कापणी, त्यानंतर एक सव्वा महिन्यानंतर आपल्याला अशा कापण्या 8 ते 10 कापण्या आपल्याला वर्षभरामध्ये मिळतात आणि हिरवा चारा जो आहे हा जनावरांसाठी आपल्याला उपलब्धता करून येते. आणि यामध्ये प्रथिनाचं पर्सेंटेज जे आहे ते 9 ते 11% पर्यंत असल्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे दुधाचं 10 ते 20% दुधाचं अतिरिक्त उत्पादन आपल्याला यामध्ये दिसून येतं आणि जनावरांचं आरोग्यमान सुद्धा इथं चांगल्या पद्धतीनं राखलं जाते. म्हणून मी या चारा पिकाची शिफारस करत आहे की अत्यंत असं चवीचं सुद्धा हे खाद्य आपल्याला जनावरांना देता येईल. त्याच्यानंतर आहे आपलं DHN-10 म्हणून आहे, DHN-6 पण आहे. तर हे धारवाड युनिव्हर्सिटीनं प्रसारित केलेलं वाण आहे. तर याचे सुद्धा वैशिष्ट्य असे आहे की काही शेतकऱ्यांचे, मी प्रॅक्टिकली बोलतो आहे की बऱ्याचशा काही ठिकाणी जळगावमध्येच आम्ही काही शेतकऱ्यांना काही त्याचे डेमॉन्स्ट्रेशन्स दिले होते. तर त्या शेतकऱ्यांचा स्वतःचा फीडबॅक असा आहे की हे गवत खाऊ घातल्यानंतर जी नॅचरल पद्धतीनं फॅट लेवल जी आहे, कारण आपण भारतामध्ये आपण प्राइस पॉलिसी पाहतो आहे की फॅट आणि SNF वर डिपेंड करते. म्हणजे जे काही मूल्य आहे आपल्याला मिळणारं दुधावरचं, तर त्याला फॅट लेवल जर चांगले असेल तरच आपल्याला त्या दुधाला भाव जास्त मिळतो. म्हणून कुठल्याही प्रकारची ॲडल्ट्रेशन न करता शेतकरी बांधवांनी जर या चारा पिकाचा वापर केला किंवा लागवड केली तर निश्चितपणे फॅट लेवल आणि त्याचं दुधाचं उत्पादन सुद्धा वाढवण्याची क्षमता या चारा पिकामध्ये आहे. तर त्याला DHN-10 म्हणून आपण संबोधतो. तर अशी व्हरायटी सुद्धा आपण शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की याची सुद्धा लागवड आपण जून-जुलैमध्ये लावू शकतो. त्याच्यानंतर याचा एकच थोडासा ड्रॉबॅक आहे की याचा थोडा लव असतात. त्याच्यामुळे आपण जर कुट्टी जर करून घेतली तर त्याचा वेस्टेज हा जाणार नाही. त्यामुळे आपण DHN-10 किंवा DHN-6 सुद्धा चारा पीक जर लावलं तर आपल्याला 2000 क्विंटलपर्यंत पर हेक्टरी उत्पादन आपल्याला याच्यामधून मिळू शकते. आणि याच्यामध्ये सुद्धा 12% पर्यंत प्रोटीनचं, प्रथिनांचं पर्सेंटेज असल्यामुळे दूध वाढवण्याची क्षमता सुद्धा या चारा पिकामध्ये आहे आणि फॅट लेवल नॅचरल पद्धतीनं याच्यामध्ये वाढते. म्हणून हे एक दुसरं पण चारा पीक असं आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांनी जर लागवड केली तर हिरवा चाराचं आपल्याला वर्षभरासाठी आपल्याला उत्पादन आपल्याला याचं मिळू शकते. अशा अनेक चारा पिकं आहेत, परंतु याच्यामध्ये जे आयडेंटिफाईड आहेत किंवा जे जातीवंत आहेत त्याची मी थोडक्यात काही माहिती देतो. तर त्यानंतर आहे तुमचं बरसीम आणि लुसर्न. आता हे जे काही चारा पिकं आहेत हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितले तर जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये बरसीम आणि लुसर्न याची लागवड साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आता या सध्या परिस्थितीमध्ये आपण करू शकतो. याचं सुद्धा 400 क्विंटलपर्यंत आपल्याला हेक्टरी उत्पादन मिळतं. आणि लुसलुशीत आणि याच्यामध्ये प्रथिनाचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे निश्चितप्रमाणे आपण मराठीमध्ये याला घोडाघास किंवा मेथी घास असं संबोधतो. तर याची सुद्धा लागवड केली तर 3 ते 4 कापण्या आपल्याला शेतकरी बांधवांना मिळू शकतात आणि रबी सीझन करता अत्यंत असं लुसलुशीत गवत आपल्या गायी आणि म्हशींना आपण देऊ शकतो. या पद्धतीनं आपण बरसीम, लुसर्न याची सुद्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड आपण करू शकतो आणि चारा पिकाचं नियोजन करू शकतो. त्यानंतर आपल्या पशुपालकाजवळ जर शेळ्या असतील तर दशरथ म्हणून घास जो आहे हा अत्यंत कुठल्याही जमिनीवर आपल्याला तो घेऊ शकतो. मुरमाड असेल, खडकाळ असेल तर अशा पद्धतीनं मोरीसारखं त्याचं सीड असतं. तर जून, जुलै, ऑगस्टमध्ये सुद्धा आपण दशरथ घासाची लागवड करू शकतो आणि शेळ्यांकरता किंवा गाई म्हशींकरता सुद्धा आपण या चारा पिकाचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. एक वेळा लावल्यानंतर त्याला जवळपास 3 ते 4 वर्ष आपण तिथंच हे जे मी सांगितलेले पेरिनियल क्रॉप्स आहेत तर त्याची कटिंग करून केल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी त्याचे 3 ते 4 वर्षापर्यंत आपण ते ठेवू शकतो. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा जो आहे हा वर्षभरासाठी आपल्याला मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण चारा पिकाचं जे आहे ते नियोजन आपण करू शकतो. आता त्यानंतरही काही केंट म्हणून आहेत, मार्वेल ग्रास आहे, पॅराग्रास आहे, गजराज आहे, परंतु त्यातल्या त्यात हे जे काही मी सांगितलेले आहेत तर या चारा पिकाची जर लागवड केली तर वर्षभरासाठी आपल्या शेतकरी बांधवांना जनावरांसाठी अत्यंत असा रुचकर आणि चविष्ट चारा आणि प्रथिनयुक्त चारा. प्रथिनयुक्त मी याच्यासाठी म्हणतो आहे
की माझ्या शेतकरी बांधवांचा असा गैरसमज आहे की माझ्या गाईला जर मी हिरवा चारा जास्त प्रमाणात दिला तर मग जास्त दूध देईल, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या चारा पिकामध्ये प्रथिनांचं पर्सेंटेज जास्त असते त्याच चारा पिकं खाऊन गाय किंवा म्हैस त्याचं जास्त दुधाचं मध्ये रूपांतर करते. तर त्यामुळे मी या सर्व चारा पिकांचं एक शिफारस देईल की शेतकरी बांधवांनी ह्या चालू हंगामात किंवा जून जुलै महिन्यात वर्षभरासाठी हिरवा चाऱ्याचं नियोजन आपण करू शकतो. आता त्यानंतर सुद्धा खाद्यामध्ये जो शुष्क आहार म्हणतो आपण, जसं कडबा असेल, कुट्टी असेल, मग त्याच्यामध्ये सोयाबीनचं कुटार असेल, मुगाचं कुटार असेल, तुरीचं कुटार असेल, कुठल्याही प्रकारचा स्ट्रॉ म्हणतो आपण त्याला, ड्राय रफेजेस. तर या ड्राय रफेजेस सुद्धा आवश्यक असतात घटक. त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जे वाढवते तर त्याला सुद्धा हा एक घटक कारणीभूत असतो. म्हणून त्या अनुषंगाने आपण शुष्क आहार सुद्धा मी सांगितले 40% पर्यंत आपल्या जनावरांच्या खाद्यामध्ये आवश्यक असतो. परंतु या चारा पिकामध्ये किंवा या स्ट्रॉमध्ये फक्त फायब्रसच त्याच्यामध्ये असते किंवा ज्याचं प्रोटीनचं पर्सेंटेज जे म्हणतो निग्लिजिबल पर्सेंट असते त्याचं. मग असा जर चारा आपल्याला शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळेस आपण बघतो की गवांड्याचं कुटार जे आहे ते जाळून टाकलं, त्यांनी दुहेरी तोटा होतो. एक तर त्याचा आपण सकस आहार निर्मिती घरच्या घरी करू शकतो, ते वाया जातं, आणि जाळून दिल्यानंतर तिथं जे काही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात शेतामधले ते सुद्धा मरून जातात. म्हणून माझी शेतकरी बांधवांना किंवा विनंती आहे किंवा पशुपालकांना की ते जाळून न देता त्याचा सुद्धा मी आज इथं या प्लॅटफॉर्मवरती फॉर्म्युला देऊन जातो की त्याचा सुद्धा घरच्या घरी आपण निकृष्ट दर्जाचा जो चारा आहे हा सुद्धा सकस आहार निर्मिती आपण घरच्या घरी करू शकतो. तर ती कशी? तर त्यासाठी आपल्याला 100 किलो कुठलंही कुटार असेल, मग गवांड्याचं कुटार असेल, जर तुम्ही गोंदिया गडचिरोली भागामध्ये भंडाऱ्यामध्ये जर घेतलं तर तिथं तनीस हा शब्द प्रयोग आहे. कशासाठी? भाताचं काठ जे असते त्याला तनीस म्हणतात तिथे. तर त्यावर सुद्धा ही प्रक्रिया आपण सेम करू शकतो. म्हटलं कुठलंही तुम्ही कुटार घ्यायचं तर ते 100 किलोचे या प्रमाणामध्ये घ्यायचं. 25 ते 30 लिटर बॅरलमध्ये पाणी आपण घ्यायचं आहे. 25-30 लिटर पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये 1 किलो युरिया, त्यानंतर 1 किलो खडे नमक, त्यानंतर 5 ते 10 किलो गुळाची मळी. जर तुमच्या तिकडे पश्चिम महाराष्ट्राकडे गेले साखर कारखाने भरपूर आहेत त्यामुळे मळी पण आपण यूज करतो गुळाची, किंवा आपल्या भागामध्ये इकडे जर विदर्भ असेल तर त्या भागामध्ये तुम्ही काळा गुळ हा स्वस्त असतो तर हा सुद्धा त्यामध्ये आपण घालू शकतो. आणि 1 किलो मिनरल मिक्सचर, मग ती कुठल्याही कंपनीचं घ्या, मी त्या कंपनीबद्दल बोलणार नाही. अशा प्रकारे आपण हे जे काही केलेलं खाद्य आहे हे सगळं गोड त्याचा घोळून घ्यायचा आहे आणि झारीच्या साह्यानं 1 क्विंटल खाद्य जे काही 100 किलो म्हणतो आपण त्याच्यावर हे स्प्रिंकल करायचं आहे, त्याला त्याच्यावर शिंपडायचं आहे. आणि अशा पद्धतीचं खाद्य 6 ते 12 तासानंतर हे जनावरांना देण्यासाठी आपल्याला तयार होतं. तर अशा पद्धतीनं आपण जो काही सकस आहार निर्मिती म्हणतो घरच्या घरी आपण निकृष्ट दर्जाचा जो चारा आहे तर तो चारा आपण घरच्या घरी 300 रुपयामध्ये मात्र आपण जे हजारो रुपयाचे खाद्य जनावरांना विकत आणतो ते आणण्यापेक्षा आपला चारा करोडो रुपयाचा चारा आपण हा जो काही वाया जातो पेटून दिला जाते तर याला जर इनरिचमेंट जर आपण स्ट्रॉला जर केलं युरियाचं, त्याची ट्रीटमेंट दिली तर या पद्धतीनं आपल्याला एक सकस आहार निर्मिती आपल्याला केल्या जाते. यासाठी हे जे काय ICRचं रिकमेंडेशन असेल, विद्यापीठाचे रिकमेंडेशन, तर या बाबतीमध्ये 2% युरिया लेवल सेफ दिलेली आहे. परंतु आपण 1 किलो का सांगतो 1%? कारण शेतकऱ्याची मानसिकता आहे की 1 किलो सांगितलं 2 किलो पण वापरतो, म्हणून मी इथं 1%च सांगितलेलं आहे. आता बरं युरिया बाबतीमध्ये मी 2-2 वेळा सांगतो कारण युरिया हे पॉयझनस असतं. जर डायरेक्ट फिडिंग आपण 80 ग्रॅम जर युरिया दिला तर गाय संध्याकाळपर्यंत मरू शकते. परंतु तरी पण मी यामध्ये सांगत आहे. त्याचं कारण असं आहे की त्याला डायल्यूट करावं लागेल पाण्यामध्ये आणि ते शिंपडावं लागेल. म्हणून युरिया सांगत असताना ही सुद्धा खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे युरियाचं प्रमाण हे 1 किलो 100 किलोसाठी आहे. जर 10 किलोचा असेल तर तिथं 100 ग्रॅम वापरावे. तर या पद्धतीनं हा स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन मी आणखी सांगतो की खाद्यामध्ये नवीन नवीन ट्रेंड्स निघालेले आहे. तर आता आपल्याला मुरघास सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल. बऱ्याच ठिकाणी अनअवेअर फार्मर याबद्दल मुरघास म्हणजे काय सुद्धा माहीत नाही. त्याला इंग्लिशमध्ये आपण सायलेज म्हणतो. तर मुरघास म्हणजे जनावराचं आंबट गोड लोणचं किंवा अनारोबिक कंडिशनमध्ये जे काही स्टोअर खाद्य केलेलं असते हवाबंद स्थितीमध्ये 45 ते 50 दिवसापर्यंत
कुटी त्याच्यावर प्रक्रिया करून जे स्टोअर केलं जातं त्याला मुरघास म्हणतात. आता हा मुरघास कसा बनवतात? मुरघास जो आहे जनावरांसाठी आपल्याला म्हणजे साधारणतः मी उदाहरण देतो की आंबा ज्यावेळेस आपल्याजवळ अवेलेबल नसते आपण त्यासाठी त्याला त्याचं लोणचं बनवतो किंवा मुरब्बा बनवतो, तसं प्रोसेसिंग. तसंच आपण खाद्याचं सुद्धा प्रोसेसिंग, चाऱ्याचं सुद्धा प्रोसेसिंग करतो. त्याचा मेन ऑब्जेक्ट म्हणजे ज्यावेळेस हिरवा चारा आपल्याजवळ अवेलेबल नसेल त्यावेळेस हे मुरघास आपल्याला त्यावेळेस काढायचा आहे आणि जनावरांना खाऊ घालायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याची जे काही न्यूट्रिशनल हेल्थ आहे हे सुद्धा आपल्याला न्यूट्रिशनल मॅनेजमेंट त्याचं करायचं आहे. आता त्यासाठी कुठले कुठले चारा लागतात, तर त्यामध्ये मक्याचा आपण मुरघास बनवू शकतो. जे हायब्रिड नेपियर सांगितले गवत त्याच्यापासून सुद्धा आपल्याला मुरघास बनवता येते. तर अनेक अशा पद्धतीने आपण फक्त ज्वारी सोडून, कारण ज्वारीमध्ये आपल्याला HCN असते त्यामुळे त्याचा आपल्याला शक्यतो टाळायचा आहे, ते करायचंच नाही. तर त्यामध्ये आपल्याला मका ही कुटी 2 ते 2.5 सेंटीमीटरची चाप कटरच्या सहाय्याने पहिल्यांदा आपल्याला त्याची कुटी करून घ्यायची आहे आणि ती कुटी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ असेल, त्यानंतर आपल्याला ताकाचं असेल किंवा सिलाटेक नावाने सुद्धा काही कल्चर बाजारामध्ये मिळतात, तर ते सुद्धा आपल्याला शिंपडून हवाबंद स्थितीमध्ये बाजारामध्ये आपल्याला सायलो बॅग म्हणून 1 क्विंटल 5 क्विंटल पर्यंतच्या बॅग मिळतात आणि त्या दाबून हवाबंद स्थितीमध्ये त्या पूर्ण पॅक करून त्याला गाठ बांधून साधारणतः 45 ते 50 दिवसापर्यंत आपल्याला स्टोअर करून जो काही चारा नंतर जनावरांसाठी अवेलेबल होतो त्याला आपण मुरघास म्हणतो. तर अशा पद्धतीचा मुरघास जो आहे हा सुद्धा आपण जनावरांसाठी अत्यंत एक चविष्ट आणि प्रोटीनस असा हा मुरघास आपण जनावरांकरिता आपण चारा म्हणून किंवा त्याचं खाद्य म्हणून घरच्या घरी आपण स्टोअर करू शकतो. तर यासाठी आपल्याला 1-2 माणसं सुद्धा आपण मुरघासाठी हे होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये थोडेसे काही टेक्निकल पॉईंट मी सांगू इच्छितो. कारण बऱ्याच वेळेस मुरघास सुद्धा करताना ती कुठल्या प्रॉपर स्टेजला केलं पाहिजे. साधारणतः बरसीम लुसर्न जर असेल तर 40% ते 50% पर्यंत फ्लॉवरिंग आल्यानंतर त्यावेळेस त्याला कट करायचा आहे आणि जर मका असेल तर त्याला डब स्टेज म्हणतो आपण किंवा दुधाळ बुट्टा अवस्थेमध्ये. आता याच्यामध्येच का तर त्यामध्ये सुद्धा न्यूट्रिएंटचं पर्सेंटेज त्या अवस्थेमध्ये जास्त असते, म्हणून आपण त्या अवस्थेमध्ये ते कट करायचं आहे की जेणेकरून ज्या वेळेस हिरव्या चारामध्ये त्या अवस्थेमध्ये त्या वेळेला जे न्यूट्रिएंट असतील तेच न्यूट्रिएंट आपल्याला नंतर सुद्धा म्हणजे आफ्टर 1 इयर ऑल्सो 1 वर्षापर्यंत सुद्धा स्टोअर 2 वर्षापर्यंत सुद्धा आपण स्टोअर करू शकतो. फक्त एकच महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे की हवा जर त्याच्यामध्ये शिरली तर ते प्युट्रिफाईड होते आणि त्याच्यामध्ये काय होते की त्याला वास यायला लागतो आणि त्याला फंगल डेव्हलप होते. म्हणून आपल्याला काही खबरदाऱ्या आहेत त्या मुरघासामध्ये आपण करू शकतो की आता अशा पद्धतीने आपल्याला मुरघासचं आणखी काही शासनाच्या योजना पण आहेत की बंकर सालो तुम्ही मोठ्या याच्यामध्ये सुद्धा फॅक्टरीमध्ये एकदम त्याचे मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करू शकतो आपण आणि त्याच्यासाठी शासनाची बऱ्याचशा काही योजना सुद्धा आहे. तर लार्ज स्केलवर सुद्धा आपण मुरघास तयार करू शकतो. तर यामध्ये काय होते की मुरघासामुळे बऱ्याचशा चाऱ्यावरचा जो काही बाहेरून खाद्य आणतो त्याचा सुद्धा आपण खर्च आपण घरच्या घरी मुरघास बनवून आपण वाचू शकतो. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला चारा पिकामध्ये आपल्याला जे ॲडिशनल खाद्य म्हणतो किंवा सप्लिमेंटरी फीड म्हणतो त्या सप्लिमेंटरी फीडमध्ये अझोला सुद्धा मी एक सांगू इच्छितो. आता अझोला म्हणजे काय, तर अझोला म्हणजे जैव शेवाळ वनस्पती. इट्स अ फ्लोटिंग फॉर्म प्लॅन्ट फ्लोटिंग ऑन द वॉटर. तर याच्यामध्ये अझोला पिनाटा नावाची जी एक जात आहे तर हे सुद्धा आपण जनावरांमध्ये एक पूरक पशु आहार म्हणून आपण त्याला देऊ शकतो. म्हणजे जसं आपण जेवण तर करतोच परंतु आपल्याला ड्राय फ्रुट्समध्ये जसे काजू बदाम असतात तशाच प्रकारचा हा जनावराचा काजू बदाम आपण याला म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन्स जवळपास 5 ते 10% जास्त असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑल इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात आणि प्रोटीनचा पर्सेंटेजचा विचार जर केला तर 20 ते 25% प्रोटीन आपल्याला इथं मिळू शकते. आता अझोलाच का याचा सुद्धा आपण थोडासा विचार करू. कारण त्याचं कारण असं आहे की पार्शियल रिप्लेसमेंट ऑफ कॉन्सन्ट्रेट. म्हणजे जर आपल्याला ढेपीवरचा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला गो थ्रू अझोला. कारण
जिथं आपल्याला 2 किलो खाद्य द्यायचं आहे, तिथं 1 किलो अजोला आणि 1 किलो जर आपण ढेप दिली, तर निश्चितपणे त्या जनावराचं जे काही रिक्वायरमेंट असते कॉन्सन्ट्रेटची, ती फुलफिल करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. म्हणून आपल्याला अझोला निर्मिती करणे किंवा प्रोडक्शन करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. पण याच्याविषयी सुद्धा बरेचसे पशुपालक अनअवेअर आहेत किंवा यांना नॉलेज नाही की अझोला कसा तयार करतात, किंवा बऱ्याचशा वेळेस मी फील्डवर सुद्धा जातो, तर शेतकऱ्यांमध्ये अझोला म्हणजे काय आहे सर, तर इथपर्यंत शेतकऱ्यांना विचारतात. तर त्यामुळे अझोलाविषयी सुद्धा हे अझोला तंत्रज्ञान सिंपल टेक्निक आहे आणि एक फिजिबल टेक्निक आहे की आपल्या ग्रासरूट लेवलला सुद्धा आपण अझोला निर्मिती ही घरच्या घरी आपण तयार करू शकतो. तर याचं मी थोडंसं इकॉनॉमिक्स सांगतो की अझोला तयार करण्यासाठी आपल्याला ₹1 किलो प्रति कॉस्ट आपल्याला लागू शकतं. त्याचबरोबर जर आपण ढेप विकत आणली तर 38 ते 40 रुपये किलो मागे आपल्याला ढेपीचं पर्सेंटेज आपल्याला त्याच्यामध्ये लागते. तर त्यामध्ये 20% प्रोटीन असते आणि अझोल्यामध्ये आपल्याला साधारणतः 20 ते 25% प्रोटीन आणि खर्च जो काही येतो तर तो 1 किलो प्रति किलो कॉस्ट आहे. ₹1 प्रति किलो कॉस्ट म्हणजे हा अत्यंत नगण्य आहे. म्हणजे हा शेतीवरचा जोपर्यंत आपण खर्च कमी करत नाही तोपर्यंत मला असं वाटते ही फायद्याची किंवा होऊ शकत नाही. तर या डेअरीच्या व्यवस्थापनामध्ये आपण एक अझोला पूरक पशु आहार म्हणून आपण जनावरांसाठी, आणि हे कसं तयार करतो मी थोडक्यात सांगतो. तर अझोला तयार करण्यासाठी आपल्याला साधारणतः 1-1.5 फूट खोलीचा आपल्याला खड्डा तयार करून घ्यायचा आहे. 3 फूट रुंदी आणि 8 ते 10 फूट लांबीचा हा खड्डा तयार करून त्यामध्ये टर्पुलिन शीट किंवा पॉलिथिनचा कापड सुद्धा आपण अंथरू शकतो. साईडनी विटा आणि दगड आपण त्याला लावून ठेवायचे आहे आणि त्यामध्ये 10 ते 15 किलो गाळलेली माती, त्यानंतर 5 ते 10 किलो शेणाची स्लरी आणि 12 सेंटीमीटर लेवल पाण्याची आपण जर त्यामध्ये टाकली तर त्यामध्ये 1 किलो अझोला पिनॅटा नावाचा जो काही कल्चर आहे त्या कल्चरमध्ये आपण हे करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण अझोला सुद्धा आपण तयार करू शकतो. तर अझोला करत असताना यामध्ये महत्वाचं टेक्निक जे आहे की त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन हे मिळणार आणि दुधावरचा सुद्धा पर्सेंटेज आपल्याला त्याच्यामध्ये वाढू शकते. म्हणून माझं शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी अझोला निर्मिती जी आहे घरच्या घरी आपण तयार केली पाहिजे, जेणेकरून जो ढेपीवरचा खाद्यावरचा खर्च आहे हा सुद्धा कमी होऊ शकेल आणि पर्यायाने यामध्ये प्रोटीनाचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे दुधावर सुद्धा त्याची चांगल्या पद्धतीने वाढ आपल्याला दिसून येईल. आता हे झालं मी काही चारा पिका असेल किंवा निकृष्ट दर्जाचा आहार असेल या बाबतीमध्ये आपण चर्चा केली. त्याच्यानंतर सुद्धा नवीन काही ट्रेंड आहेत, जसं हायड्रोपोनिक तंत्रज्ञानात सुद्धा चारा आपण करू शकतो. जसं आवर्षण जे काही भाग आहेत महाराष्ट्राबद्दल, आता आपण ही चर्चा पूर्ण महाराष्ट्रावरच करत आहोत, त्यामुळे कुठल्याही भागासाठी न करता आपण जे काही ड्राउट प्रोन एरिया आहेत किंवा मराठवाडा असेल किंवा आपल्याकडे स्पेशली इन समर सीझनचा जर विचार केला तर आपल्याला हिरव्या चाराची टंचाई निर्मिती होते. मग याच्यावर उपचार म्हणून आपण जर हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने जर चारा निर्मिती केली तर निश्चित प्रकारे आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये चारा आपल्याला म्हणजे माती विना शेती या पद्धतीने सुद्धा आपण चारा घरच्या घरी तयार करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागेल, तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः मका असेल तर हा मका रात्रभर 12 तासासाठी आपण भिजवून ठेवायचा आहे आणि ट्रेमध्ये साधारण 3x2 इंची फुटाचे ट्रे घ्यायचे आणि त्यामध्ये छिद्र काढायचे आणि त्यामध्ये रॅक तयार करून, किंवा बऱ्याचशा काही कंपनीज सुद्धा आहेत की त्या हायड्रोपोनिकचे ट्रे सुद्धा अवेलेबल करून देतात. ॲटोमाइज सिस्टीम सगळं त्याच्यावर फॉगर सिस्टीम सुद्धा बसवून देतात. किंवा ते जर नसेल तर आपल्याला लो कॉस्ट टेक्नॉलॉजी जर पाहिजे असेल तर आपण ट्रेच्या त्यामध्ये 12 तासापर्यंत आपण जे काही मका असेल हा मका आपल्याला भिजू घालून त्याला गोनपाटामध्ये घ्यायचा आहे आणि अंकुरलेले जे काही खाद्य आहे किंवा धान्य आहे ते त्या ट्रेमध्ये 1-1 किलो खाद्य या ट्रेमध्ये बसणार आणि साधारणतः दर अर्ध्या तासांनी 15 मिनिटं त्याच्यावर आपण जे सलूनमध्ये स्प्रे असतात त्याने हँड मॅन्युअली आपण करू शकतो, किंवा आपल्याला बऱ्याचशा काही सिस्टीम मी सांगितलं की फॉगर सिस्टीम लावून त्या ॲटोमाइज तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण माती विना शेती किंवा 7 ते 8 दिवसामध्ये आपण हा चारा आपण स्टोअर करू शकतो किंवा जनावरांसाठी देऊ शकतो.
तसा 8 ते 10 किलो चारा आपण प्रति दिवशी गाय असेल म्हैस असेल आपण त्याला देऊ शकतो. तसेच शेळ्या असतील त्यांना सुद्धा हा उपयुक्त मानल्या जाते. तर अशा पद्धतीनं आपण हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं सुद्धा आपण चाऱ्याची निर्मिती आपण घरच्या घरी करू शकतो आणि जनावरांचं खाद्याचं व्यवस्थापन आपण या पद्धतीनं करू शकतो. तर अशा पद्धतीनं जर आपण खाद्याचं नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्या ज्या गायी असतील, शेळ्या असतील तर यांना एक चांगल्या पद्धतीनं एक त्याला प्रोटीनच खाद्य आपण देऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला फारच आवश्यक परिस्थिती असेल तर त्याच्यामध्ये आता सोलापूर सारख्या भागामध्ये ऊसाचे जे वाडे असतात त्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिडचं पर्सेंटेज जास्त असते. म्हणून त्याला चुन्याची ट्रीटमेंट सुद्धा आपण देऊ शकतो की जेणेकरून ती ऑक्झॅलिक ॲसिड कमी करून त्यामध्ये ऊसाचे वाड्यात सुद्धा कुटी करून आपण एक मुरघास बनवून त्याला त्या पद्धतीनं आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने एकत्रितरित्या आपण जनावरांचं व्यवस्थापन खाद्याचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला दुधावर सुद्धा त्याला वाढ दिसून येईल. त्याचबरोबर ढेपीवरचा जो काही खर्च आहे साधारणतः ढेपीचा जर विचार केला आपण 1 ते 1.5 किलो जे काही खाद्य आहे हे गायीसाठी आणि 2 ते 2.5 किलो खाद्य दररोजचं दुभत्या जनावरांसाठी आपल्याला आवश्यक असतं. तर हा सुद्धा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला गो थ्रू अजोला. अजोल्यात सुद्धा आपण एक बायो फर्टिलायझर म्हणून सुद्धा जे काही पॅडी एरिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो आणि जनावरांचं पूरक पशु आहार म्हणून आपण याची घरच्या घरी निर्मिती करू शकतो. तर माझा या प्लॅटफॉर्मवर शेतकरी बांधवांना हाच एक महत्त्वाचा संदेश आहे की जोपर्यंत आपण खाद्यावरचा खर्च कारण 60 ते 70% खर्च आपण कमी करू शकत नाही तोपर्यंत हा व्यवसाय किंवा डेअरीचा व्यवसाय जो काही आहे हा किफायतशीर झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून हे एकत्रितरित्या जर आपण मी जे काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत किंवा त्याचं व्यवस्थापन असेल या पद्धतीनं जर आपण जर केलं तर निश्चितपणे मला असं वाटते की हा व्यवसाय एक पूरक व्यवसाय म्हणून चांगला शेतकरी बांधवांना कारण आज आपण पाहतो आहोत की सोयाबीन असेल तरीही निसर्गावर अवलंबून आहे. त्याची परिस्थिती काय झालेली आहे. परंतु दुधाचा व्यवसाय जर आपण पाहिला तर डेअरीचा व्यवसायामध्ये आपल्याला ताजे पैसे मिळतात. डेली नीड्स आहे ती जनावरांची. दुधाला पूर्णान्न म्हटलेलं आहे. त्यामुळे हा दररोजचा पैसा जो आहे ताजा पैसा आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल आणि त्याकरता आपल्याला जे खाद्याचं व्यवस्थापन आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण हा प्रत्येक याचा स्टेपवर जर उपयोग केला तर निश्चितपणे मला असं वाटते की हा जो काही व्यवसाय आहे हा खरोखर शेतकऱ्यांना फायदेशीर व्यवसाय म्हणून राहू शकतो आणि याचा हातभार सुद्धा शेतीतला जो काही होणारा तोटा आहे हे सहन करण्याची ताकद या व्यवसायामध्ये असल्यामुळे शेतकरी बांधव किंवा आपले पशुपालक आहे याच्यामध्ये निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचे गोपालक होऊ शकतील असं मी या प्लॅटफॉर्मवरती म्हणू इच्छितो आणि सर्व शेतकरी बांधवांना या व्यवसायाविषयी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर नरेंद्र सर. खूपच छान की जे खरोखर गरजेचं आहे कृषी बांधवांना की सहाय्यक व्यवसाय पूरक व्यवसायाची आणि त्यात सर्वात महत्वाचं दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाला जनावरांचं व्यवस्थापन मग त्यांच्या खाण्यापासून तर त्यांना पौष्टिक आहार मिळण्यापर्यंत तर हे खूप महत्वाचा संदेश तुम्ही या ठिकाणी मांडलाय. सर एक विनंती होती की तुम्ही जे काही फॉर्म्युले दिले त्याचं जर काही पीडीएफ असेल तर ते पाठवा. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये ते निश्चित शेअर करू. निश्चित निश्चित. मी सर्वात आधी अशोक पवार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्या. अशोक पवार सर. पवार सर. अशोक पवार सर. पवार सर तुम्ही आहात. आय थिंक त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम. रुपाली मॅडम.
येस सर. हॅलो. हा बोला पवार सर. हा नाही, दुसरा एक कॉल लागलेला त्याच्यामुळे बोलू शकलो नाही असं झालं. ओके. नाही आता हे ऍक्च्युली दुसरं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये फार काही मला बोलता येणार नाही, परंतु पहिलं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये बरंचसं थोडंसं फोटोग्राफ वगैरे जर त्यांनी लावले असते ना तर ते जास्त इफेक्टिव्ह झालं असतं असं मला वाटतंय. थोडं म्हणजे पूर्वी काय परिस्थिती होती, यांनी उपाययोजना घेतल्यानंतर पुन्हा कशा पद्धतीने बदल झाला वगैरे, तर ते तसं थोडंसं सादरीकरण झालं तर म्हणजे त्या गोष्टी जरा जास्त आहे कळतील. आहेत, आता काय काय हा तसे फोटो आहेत माझ्याकडे. अ, हा मी पाठवतो वाटतं, सेंड कर. येस येस, ते थोडे सादरीकरणामध्ये काय हो होतंय की त्या गोष्टी जर दाखवत आपण सांगत गेले तर मग ते जरा प्रभावी होतं आणि खरोखर बदल काय कितपत झालेले आहेत ते थोडंसं व्हिज्युअलाइज होतं असं मला वाटतं. चालेल चालेल. हा. येस मी येस. आधीच विनंती केली होती त्यांना, त्यांनी पाठवले नाही. हा त्यामुळे हा ते हा हा. शेअर नाही करता येत. मी काय त्यांना झालं? आधीच म्हटलंय. ठीक आहे, असू हा. द्या. परतच्या वेळेला हो. कधी संधी मिळाली पुन्हा त्यांना बोलवायची तर त्यावेळेला तसं सादरीकरणाचं व्याख्यान झालं तर जास्त प्रभावी होईल. येस सर, नक्कीच. ओके. ओके, धन्यवाद धन्यवाद. रुपाली मॅडम. रुपाली मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो. तुमचा आवाज नाही येते रुपाली मॅडम. हॅलो. हा बोला सतीश सर. हा, सर काय बंद झालं का? हा रुपाली मॅडम, तुम्ही बोलत होता, तुमचा आवाज नाही येत आहे. आय थिंक त्यांना काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतोय. सर निश्चितच सतीश सर आणि डॉक्टर नरेंद्र कुमार देशमुख सर, तुम्ही दोघांनीही आपलं बहुमूल्य वेळ या वेबिनारसाठी दिला आणि निश्चितच आमचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांचं जे कार्य आहे ते एकमेकांसोबत शेअर करणं. फक्त ते जसं आता अशोक पवार सरांनी सूचना दिल्या तसं प्रेझेंटेशन आणि विथ फोटोग्राफ्स जर आलं असतं तर ते अजून थोडं लोकांपर्यंत पोहोचायला मदत झाली असती. एवढंच बोलतो. मी पूर्ण टीमकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. जाता जाता नरेंद्र सर आणि सतीश सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर एक 2 मिनिटं समराईज करून बोला, मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. मला मला एक म्हणायचं होतं सर. हा बोला ना सर. आपला हा कार्यक्रम असा नेहमी चालू असतो का? आमचं हे दर दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी असतं 4 वाजता. अं, आणि मुख्य उद्देश हाच आहे की जे पण आपल्यासारखे महानुभाव आहे त्यांचं कार्य एकमेकांसोबत शेअर होईल, तो हो. अनुभव इतरांपर्यंत पोचवायला मदत मिळेल, त्यासाठी बरं. आम्ही प्रयत्न करत असतो. चालेल चालेल, अवश्य. हम्म. माझं काही प्रेझेंटेशन आहे ते पाठवण्याचा प्रयत्न करतो. कारण काय झालं, मी आता नाशिकला राहतो आणि माझं ते बाकीचं सगळं गावाकडे आहे. तसं मला जसं शक्य होईल तसं मी पाठवतो. ओके सर, ठीक आहे ठीक हॅलो. हॅलो. आहे. हा बोला रुपाली मॅडम. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हो येतोय, आता बोला बोला. सर माझी नरेंद्र सरांना एक विनंती आहे की त्यांचा जो PhDचा जो टॉपिक होता, थोडंसं त्याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन हवी होती. अच्छा. हम्म, हम्म, हम्म.
इफेक्ट ऑफ कॉटन स्ट्रॉ बेस्ड कम्प्लीट फीड ऑन परफॉर्मन्स ऑफ क्रॉसबीट कॉज असा माझा टॉपिक होता त्याचा पीएचडीचा. आणि हॅलो, या बाबतीतच बोलायचं होतं ना? यस सर, यस. अच्छा. तर यामध्ये काय होतं की याच्यावर माझं असं संशोधन होतं की मी याच्या मुद्दाहून असा निवडला की आपण पाहतो की विदर्भामध्ये किंवा बाकी ठिकाणी कॉटन हे मेजर क्रॉप आहे आणि बऱ्याचशा वेळेस शेतकरी बांधव याला पेटून देतो किंवा काम झाल्यानंतर किंवा वाढल्यानंतर. तर तसं न करता तो आणि करोडो रुपयाचा अॅन्युअली लॉस होत होता. तर ते जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे स्ट्रॉज आहेत ते नष्ट करतात शेतकरी बांधव. तर तो करोड रुपयाचा अॅन्युअली लॉस आपला गेन झाला पाहिजे आणि एक कम्प्लीट फीड, असं कम्प्लीट फीड म्हणून आपण एक कॉटन स्ट्रॉ त्याच्यामध्ये बेस्ट कम्प्लीट फीड तयार केलं होतं. त्याच्यामध्ये काही लेवल्स मी त्याच्यामध्ये टाकल्या होत्या. तर त्यामध्ये त्याच्यापासून एक खाद्य निर्मिती केली होती आणि ते जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा उपयोग आणण्यात आला होता आपण. तर अशा पद्धतीचं ते संशोधन प्रबंध लेख माझं ते पीएचडीच्या रिसर्च वर्क होतं आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक कम्प्लीट फीड आपण तयार करून त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना त्याचं हे दिलं की त्याचं महत्व पटवून दिलं थोडक्यात समजा. हॅलो. हॅलो, हो, माझा आवाज येतोय. येतो का? हो सर, हो. हा, तर अशा पद्धतीनं हा लॉस न करता आपण जनावरांच्या खाद्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आपण करू शकतो. अशा पद्धतीचा तो संशोधनात्मक कार्य होतं आपलं. ओके. थँक्यू सर. हो. आणि एक तुमचा एक उपक्रम पण चांगल्या पद्धतीचा मला असा वाटला की खरोखर एक सामाजिक कार्य हेतूने प्रेरित झालेले आता आपण. आणि मला जी इथं बोलण्याची प्लॅटफॉर्मवर संधी दिली तर मी आपण आपल्या दोघांचे पण मी आभार व्यक्त करतो या प्लॅटफॉर्मवरती. धन्यवाद. धन्यवाद. एका छोट्याशा प्रार्थनेने आपण सांगता करूया आणि पुनश्च या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल दोनही वक्त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शांती शांती. जय जगत. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. 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 धन्यवाद.